सगळ्यात अगोदर इथे मी घेतलेला आहे 1 वाटी हिरवा वाटाणा, 3 हिरव्या मिरच्या घालते. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालून घेते. 7 ते 8 लसूण पाकळ्या सुद्धा घालायच्यात. 1 इंच आल्याचा तुकडा आहे तो सुद्धा मी घालून घेते. या ठिकाणी आपल्याला 2 चमचे फ्रेश दही घालून घ्यायचं आहे. मी इथे घरगुती 2 चमचे फ्रेश दही घातलेलं आहे. दही जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही लिंबाचा रस वापरला तरीही चालेल. थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याच्या अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. मध्ये आपल्याला 1 वाटी बारीक रवा घालून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला रवा भाजून घ्यायचा नाही तर तो तसाच घ्यायचा आहे. त्यामध्येच अजून चव वाढवण्यासाठी मी अर्धा चमचा चाट मसाला, त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. हे सगळे जिन्नस आपल्याला चमच्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करून झाल्यानंतर 1 वाटी पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. ते पाणी आपण ह्या बॅटरमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आवश्यकता लागेल तसं पाण्याची कन्सिस्टन्सी कमी किंवा जास्त होऊ शकते आणि त्यामध्येच भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर मी घालून घेते आणि हे मिक्स करून घेते. या बॅटरमध्ये आता मी अर्धा चमचा इनो घालून घेते. तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडा सुद्धा वापरू शकता. इनो घातल्यानंतर किंवा सोडा घातल्यानंतर हे बॅटर आपल्याला हलक्या हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला त्यामध्ये इनो किंवा सोडा वापरायचा आहे. या ठिकाणी मी आप्पेपात्र गरम करायला ठेवलेलं आहे. आप्पेपात्र गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं तेल आपल्याला सोडून घ्यायचं आहे. तेल त्यामधलं गरम झालं की त्यामध्ये थोडं थोडं बॅटर आपल्याला सोडून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने. एक झाकण ठेवून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आणि 2 ते 3 मिनिटं हे शिजून द्यायचे आहेत मस्तपैकी. साधारण 3 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता खालून मस्त असे खरपूस रंग आलेला आहे आप्प्यांना. ते व्यवस्थित असे पलटी होतात किंवा लगेचच निघतात जर ते व्यवस्थित असे भाजले असतील तर. त्याला भाजून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेम वरती. या ठिकाणी आपले दोन्ही बाजूने आप्पे भाजून तयार झालेले आहेत.